वबरकातुहू नहमदुहू नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर व माझ्या जमलेल्या बालमित्रांनो, आज मी तुमच्यासमोर इस्लामच्या 5 तत्वांपैकी नमाज या तत्वाची माहिती तुमच्यासमोर ठेवत आहे। इस्लामच्या 5 तत्वांपैकी दुसरे महत्त्वाचे तत्व आहे नमाज। नमाज हे प्रत्येक मुसलमान स्त्री, पुरुष व 10 वर्षावरील मुलांना दिवसातून 5 वेळा अदा करणे अनिवार्य आहे। नमाज म्हणजे अल्लाची विशेष प्रार्थना। इस्लामची मान्यता आहे की जो 5 वेळेस नमाज अदा करतो, अल्लाह त्याच्यावर 5 गोष्टी अदा करतो। नंबर 1, उपासमारी होत नाही, रोजी रोटी वाढत राहते। नंबर 2, जन्नत म्हणजे स्वर्ग मध्ये विनासायास प्रवेश मिळतो। नंबर 3, जहन्नम म्हणजे नरक वर जो पूल आहे तो नमाजी विनासायास पार करतो। नंबर 4, नमाजी सतत आनंदी जीवन जगतो। नंबर 5, इमान नमाजीचे संरक्षण करेल, त्यास प्रत्येक क्षणी साथ देईल। पुरुषांनी दिवसातून 5 वेळा मस्जिदमध्ये जाऊन नमाज अदा करायची आहे। कुराणमध्ये अल्लाहने स्पष्ट सांगितले आहे की तुम्ही नमाज त्या ठिकाणी अदा करा जेथे सर्व लोक एकत्र येऊन नमाज अदा करतात, त्याला मस्जिद म्हणतात। मस्जिद हे अल्लाहचे 24 घंटे उघडे घर आहे। तेथे जाऊन नमाजद्वारे आपले ग्रहाने अल्लाह समोर ठेवा व जगात सर्व सुख प्राप्त करा। एवढे बोलून मी माझे वाक्य पूर्ण करतो। वमा अलैना इल्लल बलाग। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।